गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांनी शेणापासून गणपतीच्या मूर्ती तयार केलेल्या आहे आणि बाजाराची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत डॉक्टर मनोज तत्ववादी सर आहे। सर, प्रचंड मागणी आहे शेणाच्या गणपतीची। कोणाकोणाला आतापर्यंत तुम्ही या मूर्ती दिलेल्या आहे आणि कशा प्रकारे याचं तयार करताना परिश्रम घ्यावे लागले? नमस्कार, मी डॉक्टर मनोज तत्ववादी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार। जसं आपण म्हटलं की प्रचंड मागणी आहे, हे आम्हालाही लक्षात आलं आणि आमचं मुख्य कार्य जे 30 वर्षांपासून त्या केंद्रावर चालू आहे ते हे की भारतीय गोवंशाचं संरक्षण, संवर्धन, संगोपन आणि अनुसंधान, मुख्य म्हणजे अनुसंधान, असं काय करावं की ज्याच्यामुळे गाईला दुधाशिवाय सुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक मुख्य कणा म्हणून शेतकऱ्याला ती लक्षात आली पाहिजे। त्यासाठी अनेक प्रयोग झालेत, 5 पेटेंट आलेत आणि असे अनेक प्रयोग करता करता यावर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावर हा एक उपक्रम चालू केला, ज्याला आम्ही गोमय गणेश असं म्हटलं। 100% गोमयापासून म्हणजे गोबरपासून बनलेलं। आज आम्ही नागपूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना सगळ्यांना दिले। तसेच माननीय मुख्यमंत्री ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळवून दिला, ज्यांनी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाची स्थापना करून दिली आणि गोविज्ञान अनुसंधान केंद्राला गोतीर्थ म्हणून घोषित केलं, त्यांनासुद्धा दिलं। तसेच आमचे माननीय नितीन गडकरीजी आणि नागपुरातील अनेक मान्यवरांना आम्ही देत आहोत। या वर्षीचा उद्देश आहे आमचा गोमय गणपतीबद्दल जनजागृती, म्हणजे पुढच्या वर्षी घराघरामध्ये गोमय गणपती पोहोचावेत। साधारण कशा प्रकारची तयार करण्याची ही प्रक्रिया आहे? किती शेण लागतं, किती वेळ लागतो? हां, देवलापारला साधारण 1000 गायी आहेत आणि त्या भारतीय गोवंशाच्याच बहुतेक आहेत। त्यांच्या शेणापासून पहिले आम्ही त्या वापरल्या जातात गोबर गॅस करता। त्याची जी स्लरी निघते त्या स्लरीला आम्ही डिवॉटरिंग प्लांट जो आहे छोटासा, त्याच्यामार्फत जेव्हा आम्ही काढतो तर पाणी वेगळं होतं आणि जो चोथा पडतो, ज्याला आपण फायबर म्हणूया, त्याला आम्ही वाळवतो, पल्वराईज म्हणजे बारीक त्याचं पावडर बनवतो। आता हे जे पावडर म्हणजे गोमय पावडर, गोमय डस्ट ज्याला आपण म्हणूया, तिथपासून मग गोमय गणपती असोत, वेगवेगळ्या मूर्त्या असो किंवा मग उदबत्ती, धूप, दीप बनवावं, ते तिथून सुरू होतात। कोणकोणते साहित्य लागतं हे तयार करायला? याच्यामध्ये मुख्यतः सुरुवात लागते गोमाता, तिथपासून गोबर आणि त्यानंतर त्याला आपण बारीक करून गोमय पावडर बनवलं की त्याच्यानंतर मग आपण साचा बनवतो। आणि या पूर्ण मूर्तीची विशेषता की गोमयापासून तर आहेतच, पण 100% वनवासी आणि ग्रामवासी महिला ज्या रामटेक तालुक्याच्या गावांमध्ये आहेत त्यांच्यासाठी गोविज्ञान केंद्र हे एक आधार केंद्र आहे, त्या तिथे असतात। यामध्ये तुम्ही काही बीजं टाकलेली आहे झाडांची, मध्ये विसर्जन केल्यानंतर त्यापासून वृक्ष लागावा असा उद्देश आहे? हो, त्याच्यात आम्ही असं केलं की काही बिया टाकल्या, म्हणजे तुळशीपासून छोट्या छोट्या यांच्या, की ज्यामुळे आपण घरामध्ये मोठ्या बादलीतही गणपतींचं विसर्जन केलं तर 1-2 दिवसानंतर आपण आपल्या बाल्कनीतल्या झाडांना देऊ शकतो, सोसायटीच्या झाडांना ते खत म्हणून देऊ शकतो आणि बगीच्यामध्ये टाकलं तर त्याच्यात ज्या बिया आहे त्याच्यापासून तुळशीचे किंवा बाकी छान सुगंधित फुलांचे झाडं येतील। असा हा पर्यावरणपूरक एकीकडे, गौरक्षक दुसरीकडे, तर तिसरीकडे वनवासी ग्रामवासी महिलांना एक घर बसून जे उपलब्ध संसाधन आहेत त्याचा वापर करून रोजगार देणारा असा हा अभिनव उपक्रम आहे गोमय गणेश। आपण बघू शकतो की गोमय गणेश हा जो उपक्रम आहे त्या माध्यमातून ज्या गणेशाच्या मूर्ती तयार केल्या जातात त्याची प्रचंड मागणी आहे। मात्र यावर्षी हा पायलट प्रोजेक्ट होता, त्यामुळे फक्त मोजक्याच लोकांना या गणपतीचं वितरण केलं जात आहे। मात्र निश्चितच नागपूरमध्ये या गोमय गणपतीची प्रचंड चर्चा आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।